डोक्यावर जड वस्तूने गंभीर प्रहार करत पित्यानेच आपल्या 32 वर्षीय मुलाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी मेघे परिसरातील बेघर वस्ती येथे घडली आहे। या घटनेने वर्ध्यात चांगलीच खळबळ निर्माण झाली असून आरोपी पित्याला रामनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। विशाल चचाने वय वर्ष 32 असं मृतक युवकाचं नाव असून नारायण चचाने असं आरोपी वडिलांचं नाव आहे। मुलगा आणि वडील यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता। हा वाद विकोपाला गेला आणि वडिलांनी मुलाला जीवानी ठार केले। आई घरी नसताना वडिलांनी मुलाला ठार केलं। आई घरी परत आल्यानंतर मुलगा चटईवर निपचिंत पडून दिसला। तो रक्ताच्या थारोड्यात पडलेला आईनं पाहिलं असता तिने मुलाला स्पर्श केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असून बापानेच मुलाची हत्या केल्याचे स्पष्ट झालं। घरगुती कारणावरून राग मनात धरून बापानेच मुलाला संपवलं। मृतक विशाल हा मागील 3 महिन्यापासून बाहेरगावी कंपनीत काम करत होता आणि तेथेच राहत होता। 5 जुलैला रात्री विशाल घरी आला आणि रात्री घरीच थांबला। 6 जुलैला विशाल बँकेत गेला असता 8000 रुपये काढून घरी परत आला असता पैसे त्याने वडिलांसमोर आईला दिले। त्याच दिवशी दुपारी कामावर कंपनीत जाण्याकरिता निघाला असता विशालची आई ही मातोश्री मंगल कार्यालय येथे लग्नाच्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्याकरिता निघून गेली। तेव्हा घरात आरोपी बाप नारायण चचाने हजर होता। आई रात्रभर मातोश्री मंगल कार्यालयात हजर होती। वर्धा जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सतत खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।